नसरापूरच्या अत्याचार प्रकरणातला नराधम आपल्याला निश्चित आठवत असेल। भीमराव कांबळे त्याचं नाव आहे। हा माणूस 12 मे पर्यंत पोलीस कोठडीतच असेल। पोलिसांनी तपासाच्या निमित्तानं भीमराव कांबळेची वाढीव कोठडी मागितली होती, ती न्यायालयानं मान्य केलेली आहे। या निमित्तानं आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित अधिक तपशिलासह आपल्याला माहिती देत आहेत। नसरापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी नराधम भीमराव कांबळे याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती ठोठावण्यात आलेली आहे। 7 मे पर्यंतची पोलीस कोठडी होती, त्यात 5 दिवसांची वाढ करून ती 12 मे पर्यंत करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आज भीमराव कांबळेला कोर्टामध्ये दुपारी हजर करणार होते, मात्र सुरक्षितेच्या कारणास्तव त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये अटेंड करून हा सगळा खटला चालवला। तिसरी गोष्ट म्हणजे भीमराव कांबळेने त्यांनी केलेलं हे सगळं कृत्य जे आहे ते मान्य केलेलं आहे। त्याच्यामध्ये चौथी गोष्ट म्हणजे जे काही पुरावे गोळा केले, ज्यामध्ये इन कॅमेरा जे पोस्टमार्टम झालं, शवविच्छेदन झालं, त्याचबरोबर त्याचं सीन रिक्रिएशन झालं, त्या सगळ्या गोष्टी आज कोर्टापुढे मांडण्यात आल्या आणि भीमराव कांबळेने हे केलेलं कृत्य त्याला मान्य आहे। आता या सर्व प्रकरणामध्ये आणखीन काही लोकांचे जबाब नोंदवायचे आहेत। भीमराव कांबळेने हे आणखीन काही कृत्य केली आहेत का, त्याच्यामागे त्याचा मोटिव्ह काय होता, ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी पोलीस कस्टडीमध्ये वाढ हवी होती, अशी पोलिसांनी मागणी केली आणि आज ती कोर्टाने मान्य करून भीमराव कांबळेला 12 मे पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे।